नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी साधना आपल्या साधना फॅशन आर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते. मी आज तुम्हाला चुन्याची रांगोळी कशी काढायची आहे ते सांगणार आहे. आपल्याकडे आता गौरी गणपतीचे सण चालू होत आहेत. आमच्या इथे कोकणामध्ये गौरी गणेशाचं जेव्हा आगमन होतं तेव्हा खास चुन्याची रांगोळी काढली जाते. ती चुन्याची रांगोळी कशी काढली जाते ते आपण आज पाहूया. तर त्यासाठी आपल्याला चुना लागणार आहे. हा असा चुन्याचा डबा असतो. हा मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहे. चुन्याचा डबा लागणार आहे आपल्याला. एक प्लेट लागणार आहे, एक चमचा लागणार आहे, पाणी लागणार आहे, ब्रश लागणार आहेत. एक राऊंड ब्रश घेतलेला आहे, फ्लॅट ब्रश घेतलेला आहे. आणि रांगोळी करताना जर काही पडलं लादीवरती तर ते पुसण्यासाठी म्हणून हा नॅपकिन घेतलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण बघूया रांगोळी कशी बनवायची आहे. त्यासाठी प्रथम आपण एक प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये आपल्याला जेवढी रांगोळी काढायची आहे त्या मेजरमेंटमध्ये आपण चुना घ्यायचा आहे. आपण 2-3 चमचे घेऊयात चुना. मी इथे 2 चमचे चुना घेतलेला आहे. तो असा दाबून थोडा घट्ट असतो तो, तर प्रेस करून ते सॉफ्ट बनवायचा. त्याच्यामध्ये हवं असेल तर पाणी ॲड करायचं. आणखीन एक मी चमचा ॲड केलेला आहे त्यामध्ये चमच्याने पाणी घालायचं आहे. एकदम खूप पाण्यासारखंही नाही करायचं आणि एकदम घट्टही नाही ठेवायचं आहे. अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची. आता बघा मैत्रिणींनो, मी हे टाकताना ग्लासनेच घेतलं आहे, त्यामुळे ते डायरेक्ट पडलं आहे. पाणी थोडं पातळ झालं आहे, तर त्यामध्ये परत आपण चुना ॲड करायचा आहे. त्यामुळं पाणी ओतताना नेहमी चमच्यामध्ये घेऊनच ते ॲड करायचं. डायरेक्ट ओतलं तर ते पातळ होऊ शकतं. तर ह्यामध्ये मी पुन्हा चुना ॲड करते आणि थोडी घट्टसर पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची. मैत्रिणींनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. ही बघा, ही अशी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे. आपला नॅपकिन जवळच ठेवायचा आहे. अशा प्रकारे मुठी घट्ट बंद करून, हाताच्या मुठी अशा घट्ट बंद करून त्याची जो हे पोर्शन आहे साईडचा, तो त्याने आपण गौरीची पावलं, गणेशाची पावलं काढणार आहोत. तर ती अशी घट्ट मुठ करून जे आपण चुन्याचं जे मिश्रण केलेलं आहे प्लेटमध्ये, त्यामध्ये तो हात बुडवून असा चुना सगळीकडे लागला गेला पाहिजे. असं असताना हे असं ओघळतंय ते काढून घ्यायचं, नाही तर पूर्ण लादीवरती ते पसरून सगळं सफेद होतं. म्हणजे चुना जिथे पडतो ती जागा पुसल्यानंतरही सफेदच दिसते, त्यामुळं काळजीपूर्वक करायचं. तर ह्या अशा मुठींनी आपण चुन्याच्या प्लेटमध्ये हात बुडवून घेतलेला आहे आणि असं घट्ट लादीवर दाबून धरायचं ते. आणि जिथे चुना नीट लागला नव्हता ती बाजू बघा कशी अस्पष्ट दिसते, तर तिथे आपण बोटानेच चुना पसरवून घ्यायचा आहे. प्लेटमधून चुन्याचं बोट घेऊन तो पायाच्या ठशांचा जो शेप आहे त्यानुसार तो पसरवून घ्यायचा आहे चुना. आता बोटं काढायची आहेत. अंगठा आणि उरलेली 4 बोटं अशी बोटानेच छोटी करत जायचं आहे. ह्या साईडचं पण तसंच करायचं आहे. ही 2 पाऊल आहेत. आता पाऊल टाकतानाच एक डावा एक उजवा असं करत जायचं आहे. करताना असं मध्ये चुना पडू शकतो लादीवर, तर तो लगेच पुसून घ्यायचा. नॅपकिन ओला केलेला आहे, ओला नॅपकिनच जवळ ठेवायचा आहे. हा उजवा पाय करतोय आपण. उजवा पाय, डावा पाय असं वर करत जायचं आहे 1-1 फुटाच्या अंतरावरती, किंवा तुम्हाला जसं ॲडजस्ट करून करायचं असेल तसं तुम्ही करू शकता.
एकदा उजवा हात घ्यायचा, एकदा डावा हात घ्यायचा, म्हणजे ते उजवं पाऊल डावं पाऊल असं तयार होत जाईल. आणि जिथे गणपतीचं डेकोरेशन असतं तिथे खाली 2 पाय ठेवायचे, म्हणजे सोबत एकत्र, तिथे 2 पायाचे ठसे एकत्र करायचे. म्हणजे आपल्या दरवाजाच्या उंबरठ्याजवळ 2 पायांचे ठसे आणि गणपतीचं डेकोरेशन जिथे आहे तिथे खाली 2 पायांचे ठसे आणि मधल्या स्पेसमध्ये डावा पाय आणि उजवा पाय असं करत जायचं. आणि चुना पडला की लगेचच ओल्या कपड्याने तो पुसून घ्यायचा आहे, नाही तर लादी खूप खराब दिसते. म्हणजे पुसलं 2-3 वेळा आपण जेव्हा पुसू तेव्हा ती स्वच्छ दिसते. त्यामुळं शक्यतो चुना लादीवर नाही पडणार याचीच काळजी घ्यायची. उजवा पाय, डावा पाय, बोटं काढून घ्यायची लगेच त्याची. ही पावलं मी लहान असताना माझ्या आत्याने मला दाखवली होती, म्हणजे शिकवली होती की कशी काढायची. ती नेहमी आमच्याकडे गणपतीत यायची, तेव्हा मला तिने शिकवलं होतं. पण आता ती या जगामध्ये नाही आहे. पण तरीसुद्धा ही पावलं काढताना मला तिची आठवण येते नेहमी. मी तिच्याकडून खूप काही शिकलेली आहे मैत्रिणींनो. माणूस हा नेहमी शिकतच मोठा होत असतो, है ना मैत्रिणींनो? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर आता आपण देवघराच्या समोरील रांगोळी पाहूया. मैत्रिणींनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि मैत्रिणींना तुमच्या शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही अगदी सोप्या पद्धतीने चुन्याची रांगोळी काढता येईल. तर मी आता देवघराच्या समोरील रांगोळी चुन्याने काढून दाखवणार आहे तुम्हाला. तर त्यासाठी मी ब्रश वापरणार आहे. मी आता राऊंड ब्रश घेतलेला आहे आणि फ्लॅट ब्रश घेतलेला आहे. आता जो मी वापरते आहे तो राऊंड ब्रश आहे. हे मी संस्कार भारतीमधलं गोपद्म काढते आहे. तुम्हाला जो सहज शक्य होईल तो शेप तुम्ही काढू शकता रांगोळीमध्ये. पूर्वी आमच्याकडे गावी आजी असा कापडाचा बोळा घेऊन तो चुन्यामध्ये बुडवून त्यांनी ते रांगोळी अशी बोटावरून चुना सोडून ते असं काढायची. पण ते खूप अवघड आणि किचकट होतं ते. तर म्हटलं आपण ब्रशचा वापर करून काढून बघूया, है की नाही? तर असा ब्रशचा वापर केला तर खूप सोपं जातं काढायला. पण ते काढताना असं पुसट दिसतं, पण सुकल्यानंतर तो भाग डार्क होतो चुन्याचा. तिथे चुनाला ऑलरेडी लागलेला असतो, त्यामुळे सुकल्यानंतर तो डार्क होतो. त्यामुळे काढताना आपल्याला असं वाटतं की तिथे खूप लाईट कलर आहे किंवा लागलेला नाही आहे चुना, पण ते सुकल्यानंतर तो तेवढा पोर्शन डार्क दिसतो, म्हणजे सफेद दिसतो. आता आपले हे गोपद्माची लाईन काढून झालेली आहे. याच्यावरती आता आपण तुरे काढणार आहोत. असं हा मी राऊंड ब्रश घेतलेला आहे, पण त्यांनी खूप वेळा असं प्रेस करायला लागतं. तर आता हा मी जो वापरते तो फ्लॅट ब्रश आहे, त्याने इझी जातं आहे करायला. हे रांगोळ्या सुकल्यानंतर खूप छान दिसतात आणि खूप दिवस टिकतात. फक्त ते सुकल्यानंतर त्याच्यावरती जास्त पाणी नाही लावायचं, कारण पाणी लावलं तर मग तेवढा पोर्शन पुन्हा सफेद होतो. पण ही चुन्याची रांगोळी खूप दिवस टिकते.
बघा मैत्रिणींनो, ही रांगोळी, चुन्याची रांगोळी आपली काढून पूर्ण झालेली आहे. कशी वाटते, आवडली आहे का तुम्हाला? कमेंट करून नक्कीच सांगा. मैत्रिणींनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.